नमस्कार. मालिकेच्या पुढील काही भागांमध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. आता मुक्ताला अचानक चक्कर आलेली होती, ती बेशुद्ध पडलेली होती आणि सगळ्यांनाच घरात टेन्शन आलेलं होतं. डॉक्टरांनी आता घरी आल्यानंतर सगळ्यांना सांगितलं होतं की मुक्ताच्या बाबतीत तिची हिस्ट्री तुम्हाला माहिती आहे ना, तिला 3 तासासाठी सुद्धा तिथे चालत नाही की उपवास करणं, आणि ती उपाशी राहिलेली आहे कारण मुक्ताच्या इंटेस्टाईनमध्ये आणि त्याचबरोबर तिच्या गर्भाशयामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो आणि त्यामुळं तिला बाळ होणार नाही. ही गोष्ट जशी खरी आहे तशीच तिने उपाशीही राहू शकत नाही, ही एक गोष्ट खरी असते. त्यामुळं काहीही झालं तरी हे सर्व मुक्ताला सहन करावं लागत असतं. सागरने देवाच्या पुढं आई एकविरा देवीची त्याने प्रार्थना केलेली असते, हातात दिवा धरून प्रार्थना केलेली असते आणि आई एकविरा देवी ही नवसाला पावलेली आहे आणि मुक्ता ही शुद्धीवर आलेली असते. मुक्ता शुद्धीवर आली हे धावत धावत स्वाती येऊन सागरला सांगते. सागर खूप खुश होतो, मुक्ताकडे जातो आणि म्हणतो, खरंच मी ना समजू शकत नाही आहे की आज मी कोणत्या आनंदाचा क्षण अनुभवत आहे, कारण माझी मुक्ता ही शुद्धीवर आलेली आहे. माझ्या जीवाची घालमेल झाली होती, मुक्ताची अवस्था मला खरंच बघवत नव्हती असं सागरला वाटत आहे. तर सागरने हे सगळं जे केलेलं असतं ते मुक्तासाठी केलेलं असतं हे पाहून सावनीची मात्र वाट लागलेली असते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की आता सागर आणि मुक्ता यांना डॉक्टरांनी सांगितलेलं आहे की आता शुद्धीवर जर 2 तासात मुक्ता आली तर चांगली गोष्ट होती. आता शुद्धीवर मुक्ता आलेली आहे, त्यामुळं काही टेस्ट करायचे आहेत, सोनोग्राफी करायची आहे. त्यासाठी डॉक्टरांनी आता हॉस्पिटलमध्ये बोलवलेलं आहे आणि आता डॉक्टरांकडे मुक्ताला घेऊन सागर जाणार आहे. त्याआधी मुक्ता माधवीकडे जाते आणि माधवी तिला ओरडते, तुला कळतंय का मुक्ता, काय केलेलं आहेस तू हे सगळं? तुला माहिती आहे ना उपवास करायचा नाही, मग खायला पाहिजे होतं की नाही तू? सागर पण तिथे आलेला असतो. सागर पण सांगतो हो ना, आणि मग तो मुक्ताला ओरडतो. मुक्ता म्हणत असते की माझ्या नशिबात आई होण्याचं सुख नाही ती नाही, पण मी माझ्या नवऱ्याच्या उज्ज्वल आयुष्यासाठी, त्याच्या भविष्यासाठी मी साधा उपवासही करू शकत नाही, ही पण गोष्ट माझ्या नशिबात नाही. या गोष्टीचं मुक्ताला खूपच वाईट वाटत असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की सागर आता मुक्ताला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाणार असतो आणि मुक्ताला तिथे गेल्यानंतर एक गुड न्यूज डॉक्टरांकडून कळते. जेव्हा सोनोग्राफी केली जाते, डॉक्टर म्हणतात की आता सगळं नॉर्मल आहे, पण आपण एकदा सोनोग्राफी करून पाहूया. म्हणून डॉक्टर सोनोग्राफी करतात आणि त्या क्षणी डॉक्टर रिपोर्ट पाहतात. डॉक्टरांना खरंच खूप छान वाटतं आणि डॉक्टर येतात त्यावेळेस तिथे मुक्तासोबतच इंद्रा आणि त्याचबरोबर माधवी पण आलेले असतात आणि डॉक्टर बाहेर येऊन सांगतात की डॉक्टर मुक्ता, तुम्हाला माहिती आहे का आत्ता काय घडलेलं आहे? हा दैवी चमत्कार म्हणायला पाहिजे. अहो, तुमच्या लक्षात येते का? मुक्ता म्हणते, काय झालं आहे? माधवी पण म्हणते, डॉक्टर काय झालं आहे नक्की? कसला दैवी चमत्कार, मला कळेल का? तेव्हा डॉक्टर सांगू लागतात की आपण इतके दिवस झालं जी गोष्ट धरून बसलेलो होतो की डॉक्टर मुक्ता कधीच आई होऊ शकणार नाहीत, त्यांचे कॉम्प्लिकेशन खूप वाढलेले आहेत, कारण त्यांच्या पोटामध्ये म्हणजेच त्यांच्या गर्भाशयाला आणि त्यांच्या अन्ननलिकेला जो प्रॉब्लेम आहे त्याच्यावरून आपल्याला जे जाणवलेलं होतं ते सगळे कॉम्प्लिकेशन दूर झालेले आहेत. डॉक्टर मुक्ता आई होऊ शकतात. ही आनंदाची बातमी ऐकल्यानंतर इकडे इंद्र आणि माधवी तर दोघे एकमेकींना मिठी मारतात. त्या एवढ्या खुश झालेल्या असतात, त्यांना इतका आनंद झालेला असतो कारण मुक्ताच्या बाबतीत ही बातमी त्यांना कळलेली असते. त्या खरंच खूप खुश झालेल्या असतात आणि त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं सागरला पण खूप आनंद झालेला असतो. सागरने आणि मुक्ताने आता त्यांचं एकमेकांवरती प्रेम आहे ही गोष्ट तर मान्य केलेली आहे. त्याचबरोबर आता त्यांचा सुखी संसार सुरू होणार असतो. यामुळं माधवीला खूप छान वाटत असतं. सागरसारखा नवरा मुक्ताला मिळालेला आहे, मुक्ता तिच्या आयुष्यात सुखी होत आहे, तिचा सुखाचा संसार सुरू होत आहे, ही गोष्ट माधवीला खरंच खूप छान वाटते. माधवी म्हणते, खरंच स्वामींची कृपा झाली, स्वामींच्या कृपेने हे सगळं झालेलं आहे. आता मुक्ता आणि सागर घरी आलेले असतात. आता सगळेजण मुक्ता आणि सागरला म्हणू लागतात की आता लवकरच ह्या घरामध्ये जुई आणि सईच्या सोबत खेळायला आणखी एक बाळ आलं पाहिजे आणि मुक्ताची समजूत घालत असतात. आता मुक्ता आणि सागर हे दोघंही खूप आनंदात असतात. सागरने तर आता मुक्ताला किस केलेलं असतं आणि त्याचबरोबर रिटर्न गिफ्ट म्हणून मुक्तानेही सागरला किस केलेलं असतं. सागरही खूप खुश झालेला असतो आणि हे सगळं जेव्हा मुक्ता
अनुभवत असते, घरातले सगळे काळजी घेत असतात. इंद्राचं वागणंही बदललेलं असतं. आता इंद्रालाही जाणवत असतं की आपल्या लेकाचा संसार सुखाचा होत आहे, आपला लेक आयुष्यात खुश होत आहे, त्यामुळं आता आपल्याला दुसरं काही नको असं इंद्राचंही वागणं असतं. इंद्राचं म्हणणं असतं की खरंच माझा लोक माझा आनंदात आहे ना, बास. इकडे माधवीही खुश असते, कारण मुक्ताच्या आयुष्यात सुखाचे क्षण येऊ लागलेले आहेत. एकतर सागरसारखा इतका चांगला जोडीदार तिला मिळालेला आहे. सईसारख्या गोड अशा बाळाने मुक्ताला आईपणाची उणीव कधी भासू दिली नाही. तिचं आईपण जपून ठेवलं आणि आत्ता या सगळ्या गोष्टींमुळं मुक्ता आई होऊ शकणार आहे, ही आनंदाची बातमी मिळालेली असते. आणि इकडे सगळेजण खूप आनंदात असतात आणि असं होतं की त्या दिवशी मुक्ताला उलट्या होऊ लागतात आणि मुक्ता आणि सागर डॉक्टरांकडे जातात. त्याचबरोबर मुक्ता आणि सागर जेव्हा डॉक्टरांकडे जाऊन येतात, तर घरी आल्यानंतर जेव्हा डॉक्टरांनी त्यांना सांगितलेली असते ती म्हणजे गोड बातमी. मुक्ता आणि सागर घरी आलेले असतात. डॉक्टरांनी त्यांना सांगितलेलं असतं की मुक्ता ही आई होणार आहे. आणि घरी आल्यानंतर सागर जेव्हा सगळ्यांना घरातल्यांना बोलवतो आणि त्यांना सांगू लागतो की मला ना तुम्हाला सगळ्यांना एक गुड न्यूज द्यायची आहे. मुक्ता तर लाजत असते. ती लाजून आईच्या कुशीत गेलेली असते. त्यावेळेस इंद्राच्या लक्षात येतं आणि त्याचबरोबर स्वाती पण चिडवू लागते, काय गं मुक्ताविनी, काय नक्की गोड बातमी, कळलंय आम्हाला असं स्वाती म्हणत असते. तेव्हा इंद्रा म्हणते, अगं काय चाललंय स्वाती, का तिची एवढी टिंगल उडवतेस तू. तर इकडे माधवी म्हणते, काय झालं. तेव्हा मुक्ता लाजत असते आणि मग इकडे सागर पण लाजत असतो, गालातल्या गालात हसत असतो. आणि सागर म्हणतो की आता इंद्राकडे जातो आणि माधवी तिथं असते, त्या दोघांकडे जातो आणि त्यांना सांगतो की तुम्ही आजी होणार आहात. त्याचबरोबर पूर्व आणि बापू तिथं असतात. ते दोघंही खुश झालेले असतात, कारण आता घराचं गोकुळ होणार आहे. घरामध्ये छोटं पाऊलं दुडदुडणार आहेत. घरामध्ये खूप आनंदाचं वातावरण असणार आहे. बापूंना आणि पूर्वलाही खूप आनंद झालेला असतो. सगळेजण खूप आनंदात असतात. इकडे स्वाती पण खुश असते की ती आत्या होणार आहे. आणि सई मात्र ह्या सगळ्यांकडे पाहत असते. सईला आता कळतं की मुक्ताई ही आई होणार आहे. तेव्हा सई म्हणते, काय. तेव्हा आता सईला सांगितलं जातं की तुझ्याबरोबर आणि जुईबरोबर खेळायला आणखी एक बाळ घरात येणार आहे. घरामध्ये अगदी दिवाळी दसरा साजरा झालेला असतो एकाच वेळेस. इतका आनंदाचा हा क्षण असतो. मुक्ताई होणार आहे म्हणून इंद्रा पण खूपच खुश झालेली असते, कारण आता कोळी घराण्याचा वारस या घरात जन्माला येणार आहे. ह्या गोष्टीचा आनंद झालेला असतो आणि मुक्ताही तेवढीच खुश असते. आणि इकडे आपल्याला पाहायला मिळतं की माधवी धाडकन झोपेतून जागी होते आणि पुरूला म्हणते की पुरू उठ, तुला माहिती आहे का किती वाजलेत आत्ता. तेव्हा पुरू म्हणतो, अगं पहाटेचे 4 वाजलेत, पण तू एवढी अशी का उठली आणि उठली आहे ते आहे एवढी खुश कशी आहे तू. तेव्हा ते पुरूला सांगू लागते, तुला माहिती आहे का मी आत्ता स्वप्न पाहिलं. काय स्वप्न पाहिलंय. पुरू म्हणतो, काय झालं. तेव्हा माधवी सांगते की आपली मुक्ता प्रेग्नंट आहे आणि ती आई होणार आहे. आत्ता सागर आणि मुक्ता दवाखान्यात जाऊन आलेत. पुरू म्हणतो, अगं तू स्वप्न पाहिलेस नाही माधवी. तेव्हा माधवी म्हणते, हो, पण हे स्वप्न लवकरच खरं होणार आहे, कारण तुला माहिती आहे का पहाटे पडलेली स्वप्न ही खरी होतात. पुरूला पण खूप आनंद झालेला असतो, कारण आपली मुक्ता ही छोटी आहे आणि आता आपल्या छोट्या मुक्ता बाळाला बाळ होणार आहे. या गोष्टीचा आनंद ते दोघंही साजरा करत असतात. त्यांना असं वाटत असतं की हे जरी स्वप्न असलं तरी लवकरच मुक्ता ही आई होणार आहे आणि हे आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. आता माधवीचं स्वप्न सागर आणि मुक्ता कसे पूर्ण करणार, कारण सागरने तर मुक्तासाठी एक हॉट ड्रेस घेतलेला आहे आणि तो ड्रेस तो मुक्ताला गिफ्ट करणार आहे. मुक्ता जेव्हा तो ड्रेस घालेल तेव्हा सागर तिच्यावर किती इम्प्रेस होईल आणि सागरने ही अशी जोरदार पुढची हनीमूनची तयारी केलेली आहे. त्यामुळे लवकरच आपल्याला सागर मुक्ताकडून गोड बातमी पाहायला मिळणार आहे.